महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघटना यांनी राज्यात जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घ कालावधीपासून प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केल्याचे पाहायला मिळाले। जुनी पेन्शन, वेतन त्रुटी व पदोन्नतीमधील स्तर कमी करण्याबाबत शासन पातळीवर हेतुतः दुर्लक्ष आणि उदासीनता करत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 10 मार्च रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथे जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूरच्या वतीने दुपारी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातील प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना देण्यात आले। यावेळी डॉक्टर शत्रुघ्न सिंह माने विभागीय संघटक, तजमुल मुतवली जिल्हाध्यक्ष, विलास मसलकर सचिव, निर्मला राठोड महिला सचिव, बसवराज दिंडोरे कार्याध्यक्ष, स्वाती स्वामी महिला कार्याध्यक्ष, संतोष शिंदे मुख्य संघटक, मृणालिनी शिंदे महिला मुख्य संघटक, विशाल घोगरे, राकेश सोड्डे उपाध्यक्ष, सोनाली कदम, सविता काळे महिला उपाध्यक्ष, रोहित घुले कोषाध्यक्ष, अंबिका वाघमोडे महिला कोषाध्यक्ष, महेश पतंगे, रहीम मुला, डॉक्टर उमाकांत ढेकळे, अभिजित कांबळे, आरती माढेकर, दयानंद परिचारक, रफिक शेख, प्रभाकर डोईजोडे, ज्योतिराम काने, अश्विनी सातपुते, फरजाना शेख, योगेश अब्बू, शिवा नागूर, पेटकर, डाळजी, प्रथम शेट्टी, श्रीधर कलशेट्टी, मनोज राठोड, अभिमन्यू कांबळे, पोगुलवाड, रांजणे, ऋतुजा शिंदे, गायकवाड, हरीश राऊत, शहनवाज शेख, दीपक चव्हाण, विजय लिंगराज, शरद वाघमारे, सलीम शेख, चंद्रकांत कोळी, रोहन भोसले, संदीप घोडके, प्रसाद काशीद, भीमाशंकर वाले, हारून नदाफ, सूर्यकांत साळुंखे, सौरभ डोंगरे, सचिन कारडे, श्रीकांत धोत्रे, गुरु रेवे, रविकांत कोरे, विनायक कोचपोर, प्रदीप सकट, ऋषिकेश जाधव, इरण्णा भरडे तसेच सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।